हॅलो डिअर स्टुडंट्स, एक्झाम्सचे दिवस आहेत. युनिट टेस्ट तुमच्या जवळ आलेले आहेत. बऱ्याच जणांच्या चालू आहेत, बऱ्याच जणांच्या मे बी झाल्या असतील. आणि यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त गरज लागते ती म्हणजे एखादा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं समजणं तर आहेच, परंतु रॅपिड रिव्हिजन जे म्हणतो तर ती जितकी जास्त तुमची होईल तितकी कन्सेप्ट समजण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, आन्सर्स कसे लिहायचे, हे सगळंच तर रॅपिड रिव्हिजनमध्ये क्लिअर होतं. आणि हा मोठो डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासोबत एक ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण तुमच्या युनिट टेस्टमध्ये जे जे चॅप्टर्स आहेत ते सगळे आपण वन शॉटमध्ये घेणार आहोत, सो दॅट इट विल शुअरली हेल्प यू ड्युरिंग युअर युनिट टेस्ट. सो आजचा जो आपला चॅप्टर आहे तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. या चॅप्टरमधल्या कन्सेप्ट्स क्विकली बघूयात आणि परीक्षेच्या दृष्टीनं हा चॅप्टर कसा महत्त्वाचा आहे तोही बघूयात. सगळ्यात आधी इथं जे दिलेले आहेत हे ॲक्च्युली आपल्या क्लासच्या नोट्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन्स वगैरे हा एकदा कन्सेप्ट जस्ट बघून घ्या तुम्ही की फ्री इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं वगैरे. इथं हा जो दिलेला आहे हा सगळा बेसिक आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत या चॅप्टरला लागणारे. परीक्षेमध्ये डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारत नाहीत, पण येस तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे काही पॉईंट्स तुम्ही जस्ट वाचून घ्या. आता मी हे एक्सप्लेन करत नाही, रॅपिड रिव्हिजन आहे म्हणून. त्यानंतर इथं हे जे दिलेली आहे हे सुद्धा जसं इथे काही ॲनिमल्स इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात त्याचं काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. इथं फिशेस लाईक ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड सेल्फ डिफेन्स. तर हा एक मार्कासाठी जस्ट वाचून घ्या, डोळ्या खालून घाला. आणि लाइटनिंगचा एक एक्झाम्पल इथं दिलेला आहे, जे विजा चमकतात ना, तर तो सुद्धा एक नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. 1 आणि 2 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं मे बी विचारतील की व्हॉट आर द नॅचरल सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा ॲनिमल्स देखील इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात, ह्याचं एखादं एक्झाम्पल सांगाल का, असे जेव्हा प्रश्न तुम्हाला येतील तर त्यासाठी ह्या 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आणि मग आपण डिरेक्टली जाऊयात आता पहिल्या कन्सेप्टकडे, चॅप्टरमधल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलची ही डेफिनिशन शक्यतो पुस्तकात जशा दिलेल्या आहेत तशाच लिहायच्या. मी मुलांना जनरली सांगते की ट्राय टू राईट युअर आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. एकदा कन्सेप्ट समजून घ्या आणि तुमच्या शब्दात लिहा. परंतु ह्याला अपवाद आहेत. डेफिनिशन्स, लॉज, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो पुस्तकात जशा दिल्या तशाच लिहायच्या आहेत. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पॉइंट. एखाद्या आपल्या सर्किटमध्ये असणारे इलेक्ट्रिक लेवल आयदर कमी किंवा जास्त, बरोबर. जास्त इलेक्ट्रिक लेवल असेल तर त्याला आपण जास्त पोटेन्शियल आहे म्हणतो, कमी असेल तर कमी पोटेन्शियल. सो ह्याचं SI युनिट आहे व्होल्ट. 1 मार्काच्यासाठी हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर इथे हा ट्राय दिसवाला क्वेश्चन आपण स्किप करूयात, डिरेक्टली जाऊयात नेक्स्ट कन्सेप्टकडं, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. Potential difference, the amount of work done in an electric field in moving a unit positive charge from one point to another. जनरली इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात म्हणजे निगेटिव्ह चार्ज मूव्ह होतो खरं तर सर्किटमध्ये, परंतु प्रिव्हियसली जसं नाही का आपण हायर लेवल करून लोअर लेवलकडे कोणताही सबस्टन्स मूव्ह होतो, त्या पद्धतीनं शास्त्रज्ञांना सुरुवातीला असं वाटलं होतं की हाय लेवलकडून लो लेवलकडे जातोय, त्या अर्थी पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह एंडकडे जाणार. आणि नंतर जसं रिसर्च झाला तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की इट्स नॉट पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज ॲक्च्युली मूव्ह होतो. परंतु बऱ्याच वर्षानुवर्षे ते चालत असल्यामुळं इथं देखील म्हणताना त्यांनी युनिट पॉझिटिव्ह चार्ज असं दिलेलं आहे. बट तुमच्या डोक्यात ठेवा की इथं इलेक्ट्रॉन्स म्हणजेच निगेटिव्ह चार्ज ॲक्च्युली फ्लो होतो आहे सर्किटमध्ये. सो कोणत्याही चार्ज एका पॉईंटपासून, तुम्हाला सुद्धा, मी इथं उभी आहे आणि मला तिथं जायचंय, सो मी आपोआप जाणार नाही, माझ्यावर काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क तिथं करावं लागेल तरच मी इथून तिथे जाईल, राईट. सो तेच ह्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत देखील ॲप्लिकेबल आहे. इलेक्ट्रॉन्स एका पॉईंटकडून दुसरीकडे जाण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागतं आणि त्या वर्कला म्हटलेलं आहे आपण पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण PD किंवा व्होल्ट पण असं म्हणतो. सो त्याचं युनिट आहे व्होल्ट, SI युनिट. त्यानंतर इथं जे दिलेलं आहे पोटेन्शियल डिफरन्सचा हा फॉर्म्युला V इज इक्वल टू W/Q न्यूमरिकलसाठी लक्षात ठेवायचा आहे. आणि V इज इक्वल टू W/Q आहे म्हणून W इज इक्वल टू V इंटू Q याही फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. हे तुम्हाला आतापर्यंत माहीत असेलच. सो हे पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन, त्याचा SI युनिट, त्याचा फॉर्म्युला, हे सगळं सेपरेटली 1-1 मार्क्ससाठी तुम्ही प्रिपेअर करून ठेवाल.
SI युनिट ऑफ वर्क इज जूल, SI युनिट ऑफ चार्ज इज कुलोम आणि SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. हे सगळे 1-1 मार्क्ससाठी बघून ठेवा. आणि मग ऐका, या डेफिनिशनवरून आपण 1 व्होल्टची डेफिनिशन तुम्हाला तयार करायची कशी ते मी शॉर्टमध्ये सांगते. इथं काय आहे, हे 1 व्होल्ट आहे आणि हे 1 असं. सो वर्क जे आहे, वर्कचं युनिट जूल आहे. सो इथं 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन चार्ज जो आहे, चार्जचा युनिट कुलोम आहे, अपॉन 1 कुलोम. सो ह्या पद्धतीनं 1 व्होल्टची डेफिनेशन तुम्ही सांगू शकता किंवा तयार करू शकता बाय युझिंग धिस फॉर्म्युला. कशी तर इट इज द काय म्हणणार आता, हे पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन आहे, होय की नाही. सो अमाऊंट ऑफ वर्क डन इन मुव्हिंग 1 कुलोम चार्ज, 1 कुलोम चार्जला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी 1 जूल एवढं वर्क तुम्ही जर केलेलं असेल तर त्याचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते 1 व्होल्ट असं आपण इंग्लिशमध्ये केलं. आणि आता त्यालाच आपण ट्रान्सलेट करूयात की इट इज द अमाऊंट इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन इन मुव्हिंग 1 कुलोम चार्ज फ्रॉम 1 प्लेस टू अनदर प्लेस किंवा 1 पॉइंट टू अनदर पॉइंट, देन द पोटेन्शियल डिफरन्स इज 1 व्होल्ट. अशी तुम्ही या फॉर्म्युलावरून 1 व्होल्टची डेफिनिशन तयार करू शकता. पाठांतर न करता शक्य तेवढं समजून घेऊन हे लिहायचा प्रयत्न करा. त्यानंतर हे काही सिम्बॉल दिलेले आहेत. मी आमच्या क्लासमध्ये ना मुलांच्याकडून असं करून घेतलेलं होतं, एक टेबल बनवून घेतलेला होता की पूर्ण चॅप्टरमधले सगळे सिम्बॉल, त्याचे युनिट, फॉर्म्युले एका टेबलमध्ये आम्ही बनवलेले होते. सो तोही तुमच्या एक्झामसाठी युजफुल ठरेल. बघा, पोटेन्शियल डिफरन्स सिम्बॉल आहे व्ही, फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू W अपॉन क्यू, SI युनिट व्होल्ट. चार्जचा सिम्बॉल क्यू, Q इज इक्वल टू IT किंवा Q इज इक्वल टू W अपॉन V, हा फॉर्म्युला SI युनिट कुलोम. वर्क सिम्बॉल W इज इक्वल टू V इंटू Q, ह्याच फॉर्म्युल्यावरून आता जो आपण बनवला होता त्याच्यात, आणि त्याचा SI युनिट आहे जूल. त्यानंतर हे जे आहेत 1 मिली व्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ व्होल्ट, 1 मायक्रो व्होल्ट इज इक्वल टू 10⁻6 व्होल्ट. हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचे येतात बरेचदा फिल इन द ब्लँक सारख्या प्रश्नांमध्ये. लार्ज व्हॅल्यूज जे आहेत त्या देखील 1 किलो व्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ व्होल्ट. आता इथं बघा, ह्या दोघांचं कोरिलेशन तुम्हाला लावता येईल. 1 इथं 10⁻³ व्होल्ट आहे, इथं नुसता 10⁻³ व्होल्ट आहे. -6 व्होल्ट नुसता 6 व्होल्ट. सो मिली व्होल्ट, मायक्रो व्होल्ट, किलो व्होल्ट, मेगा व्होल्ट, असा सिक्वेन्स एकदा तुम्ही लक्षात ठेवलात की तुम्हाला ही कन्व्हर्जन सांगायला सोपं जाईल. देन कम्स फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स जे मोस्टली आउटरमोस्ट शेलमध्ये मूव्ह होत असतात त्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ऍक्च्युली दीज फ्री इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ चार्ज. ते जे चार्ज कॅरियर्स असतात म्हणजे ज्यांच्यामुळे करंट फ्लो होतो ते असतात हे फ्री इलेक्ट्रॉन्स. ते जेव्हा तुम्ही कोणत्याही मेटलला, समजा ही मेटल वायर आहे, तर याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथं दाखवले त्या पद्धतीनं रॅन्डमली कोणत्याही दिशेनं फिरत असतात. आता जेव्हा ह्या मेटल वायरच्या 2 एंड्समध्ये मी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणे म्हणजे बॅटरी किंवा सेल जोडणे, हे डोक्यात ठेवा. सो बॅटरी म्हणजे एकापेक्षा जास्त सेल आणि सेल म्हणजे नुसता सेल आपला जो नाही का आपण जे टॉर्चेसमध्ये वगैरे वापरतो तो सेल. सो इथं जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो तेव्हा हे फ्री इलेक्ट्रॉन्स एका स्पेसिफिक दिशेनं मूव्ह होऊ लागतात. आणि ती दिशा कशी आहे, इलेक्ट्रॉनची जाण्याची दिशा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल आणि करंटची फ्लोची दिशा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथं बघा आपण काय लिहिलंय, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इलेक्ट्रॉन्स आणि डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल डायरेक्शन. मी मगाशी नाही का म्हणलं तुम्हाला, सायंटिस्टला पहिल्यापासून असं वाटलं की पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात आहेत, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, परंतु तो चेंज त्यांनी न करता कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणजे पूर्वापार आपल्याला जे वाटतंय की करंट ह्या दिशेनं फ्लो होतोय तो त्यांनी दाखवलाय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. इथे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे निगेटिव्ह टर्मिनल. सो ह्या पद्धतीनं मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं होते पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्याच्या आधी आणि पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर, हा एक फरक लक्षात ठेवा. त्यानंतर हे आता जे मी सांगितलं तुम्हाला ते इथं लिहिलेलं आहे. देन कम्स इलेक्ट्रिक करंटची कन्सेप्ट.
इलेक्ट्रिक करंट काय आहे? इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द कंडक्टर, किंवा अजून एक डेफिनेशन दिलेली आहे, इट इज द अमाउंट ऑफ चार्ज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया इन युनिट टाइम. पुस्तकामध्ये माझ्या मते ही सेकंड डेफिनेशन असणार आहे. याचा अर्थ सांगते. समजा हा एक कंडक्टर आहे, राईट? दिसतोय तुम्हाला हा कंडक्टर असा. याच्या समोरचा हा जो रिजन दिसतोय तुम्हाला, दिसतोय का समोर, हा इथला हा एरिया. सो ह्या समोर जो दिसतोय एरिया, त्या एरियाला म्हणायचं क्रॉस सेक्शनल एरिया. कट केल्यानंतर समोरचा जेवढा भाग दिसतोय त्याला मी म्हटलं क्रॉस सेक्शनल एरिया. सो अमाउंट ऑफ चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज, फ्लोईंग थ्रू द पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया इन अ युनिट टाइम. युनिट हा शब्द इथून पुढे जेव्हाही लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये युनिट हा शब्द, युनिट टाइम, युनिट टेम्परेचर, युनिट एरिया, युनिट लेंथ, अशा पद्धतीनं जेव्हा आपण वापरतो तर तिथं जसं गणितामध्ये आपण एक्स लिहितो आणि एक्सच्या जागी हवी ती किंमत घालतो, तशा पद्धतीनं युनिट हा शब्द इथं असतो. युनिट टाइम म्हणजे तुम्ही 1 तास, 1 मिनिट, 1 सेकंद, काहीही तुम्हाला जो हवा तो वेळ तुम्ही तिथं कन्सिडर करायचा आहे. सो ही डेफिनिशन झाली इलेक्ट्रिक करंटची. तसंच त्या डेफिनिशनवरून त्याचा फॉर्म्युला, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, चार्जचा सिम्बॉल क्यू, टाइमसाठी, सो आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, हा करंटचा फॉर्म्युला झाला. त्यानंतर करंटचं युनिट आहे एम्पियर, सिम्बॉल आहे एम्पियर, एसआय युनिट कुलोम आहे. हे मी एक असंच ॲडिशनल दिलेलं आहे माझ्या मते. तर हे सगळे 1-1 मार्कांसाठीच्या प्रश्नासाठी बघून घ्या. मग 1 एम्पियर, मगाशी जशी आपण डेफिनिशन तयार केलेली होती 1 व्होल्टची, तशीच 1 एम्पियरची पण डेफिनिशन तुम्ही करू शकता. 1 कुलोम चार्ज 1 सेकंडमध्ये जर फ्लो होत असेल तर त्याच्यातून फ्लो होणारा जो करंट आहे तो 1 एम्पियर असतो. इफ 1 कुलोम चार्ज इज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इन 1 सेकंड. कधी पण हे डेफिनिशन तयार करायला शिका. पुन्हा पुन्हा मी सांगते, इथं पाठ केला, एखादा शब्द तुमचा चुकला, विसरला की मग सगळं चुकलं असं होतं. सो मेक शुअर की अशा पद्धतीनं तुम्ही फॉर्म्युलाच्या साहाय्यानं ह्या डेफिनिशन तयार कराल. ठीक आहे. 1 एम्पियरची डेफिनेशन झाली. तसंच मगाशी जसं आपण पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत बघितलेलं होतं तसं ह्या करंटच्या बाबतीत पण आहे. 1 मिली एम्पियर, 1 मायक्रो एम्पियर ह्याच्या व्हॅल्यूज. आता येतो नेक्स्ट कन्सेप्ट. ह्या चॅप्टरमधला महत्वाचा तोंडपाठ झाला पाहिजे. तोंडपाठ म्हणजे, कारण हा पुढं पण आपल्याला लागणार आहे सारखा येतो तो ओहम्स लॉ. मी मुद्दामून पुस्तकाचा पार्ट इथं घेतलेला नाहीये, टेक्स्टबुक मधला, कारण त्याच्यात तुम्ही टेक्स्टबुकचं थरली रिडिंग तर करालच, परंतु मेजॉरिटी पार्ट मी ह्या नोट्समध्ये कव्हर केलाय म्हणून पुस्तक इथं दाखवत नाही तुम्हाला. त्यामुळे पुस्तकातल्या काही गोष्टी ह्याच्यातून गेलेल्या असतील ज्या कमी इम्पॉर्टंट आहेत. सो ओहम्स लॉ, द रिलेशनशिप बिटवीन करंट फ्लोइंग थ्रू द वायर किंवा कंडक्टर असं म्हणू शकता तुम्ही, अँड द पीडी अक्रॉस इट्स एंड्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम तो जो ओहम्स लॉ आहे. आता ओहम्स लॉ काय सांगतो? आता इथं इट इज नाहीये, हे ऍक्च्युली तिनं थोडंसं लिहायचं चुकलं. इफ फिजिकल स्टेट्स ऑफ द कंडक्टर हे कॉन्स्टंट असतील. फिजिकल स्टेट्स म्हणजे तुम्हाला फिजिकल पॅरामीटर्स माहिती आहेत ना, लेंथ, टेम्परेचर, ह्यासारख्या गोष्टींना आपण फिजिकल कंडिशन्स म्हणतो. सो फिजिकल पॅरामीटर्स जेव्हा कंडक्टरच्या कॉन्स्टंट असतील, देन द करंट फ्लोईंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. करंट हा पोटेन्शियल डिफरन्स वरती डिपेंड करतो, ना की पोटेन्शियल डिफरन्स करंटवर. म्हणजे एक सेल जोडला, जेवढा करंट फ्लो होईल कंडक्टर मधून त्याच्यापेक्षा जास्त करंट फ्लो होणार 2 सेल जोडल्यावर. मी पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं म्हणून त्या कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट वाढला, हे लक्षात ठेवा. बरेचदा आपल्याला ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं, व्होल्टेज वाढवलं की करंट वाढणार आहे. म्हणून करंट डिपेंड्स ऑन पोटेन्शियल डिफरन्स, ना की पोटेन्शियल डिफरन्स ऑन करंट. So current is directly proportional to V, therefore I is equal to KV. K हा कॉन्स्टंट आहे. आणि मग इथं आपण काय घेतलं, I R. आता इथं आपण काय V is equal to IR, I into R आहे ते, therefore V is equal to IR. ह्या पद्धतीनं ओहमचा लॉ आपण ह्या 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. मेन जो आहे तो V is equal to IR,
R इज इक्वल टू व्ही अपॉन आय किंवा आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हे तोंड पाठ झालं पाहिजे, कंपल्सरी विचारला जातो काही ना काहीतरी प्रश्न ह्याच्यावरती. त्याचा जो सिम्बॉल आहे, रेझिस्टन्सचा सिम्बॉल ओहम आहे. युनिट त्याचं सगळं इथं जसं बघितलं आपण 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर. तसंच मग 1 ओहमची पण डेफिनिशन आपण मगाशी जसं नाही का करंटची केली, पोटेन्शियल डिफरन्सची केली, तशीच तुम्ही 1 ओहमची पण डेफिनिशन इथं तयार करू शकता. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट पीडी इज अप्लाइड बिटवीन 2 एंड्स देन त्याच्यामधून त्याचा जो रेझिस्टन्स आहे, आता हा रेझिस्टन्स कुठनं आला मध्येच, पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये व्ही इज इक्वल टू आय आर हा तुमचा ओहम्स लॉ झाला, राईट. आता ह्याच्यामध्ये आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. सो आर हा इथं रेझिस्टन्स आहे आणि फ्रॉम द अबोव फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट जे आहेत ह्यांचा व्होल्ट आणि एम्पियर, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे व्होल्ट आणि करंटचं युनिट आहे एम्पियर. सो त्याच्यावरून मग आपण दोघांचं युनिटचं कंबाईन करून इथे ओहम हे युनिट बनवलेलं आहे रेझिस्टन्स साठीचं फ्रॉम धिस फॉर्म्युला. हे लक्षात असू द्यात तुम्हाला. 1 ओहमची डेफिनेशन सांगितली. देन कम्स रेझिस्टन्स वाला कन्सेप्ट. रेझिस्टन्स म्हणजे कोणत्याही कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्या करंटच्या फ्लोला अपोज करण्याची त्या कंडक्टरची टेंडन्सी असते. एक लक्षात घ्या, एक डोक्यात सांगते तुम्हाला, कायम फिट ठेवा. जगातला कोणताही कंडक्टर असू देत, कंडक्टर म्हणजे बसचा कंडक्टर नाही, कंडक्टर म्हणजे इथं मेटल. जगातला कोणताही कंडक्टर नॉर्मल कंडिशन्समध्ये, आत्ता आपल्या आजूबाजूचं टेम्परेचर प्रेशर जे काही आहे त्याला नॉर्मल कंडिशन म्हणतात. सो या कंडिशनमध्ये आत्तापर्यंत एकही कंडक्टर असा नाही की ज्याला 0 रेझिस्टन्स आहे. कमी किंवा जास्त हा रेझिस्टन्स असतोच असतो कोणत्याही कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा. ठीक आहे. सो रेझिस्टन्स काय आहे? इट इज द टेंडन्सी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. आता ह्या जो रेझिस्टन्स आहे त्याचा इथं हा एक फॉर्म्युला झाला आपला मगाशी जो ओहम्स लॉ पासून आपण बघितलेला. आणि इथे एक बघा, या फॉर्म्युलानुसार आपल्याला एक काय कळालं, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं की रेझिस्टन्स वाढणार आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आय म्हणजे करंट वाढला की रेझिस्टन्स कमी होणार, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. देन कम्स रेझिस्टिव्हिटीची कन्सेप्ट. रेझिस्टिव्हिटी हा पण एक प्रकारचा रेझिस्टन्सच आहे. इट इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर इज द रेझिस्टन्स विच इज हॅव्हिंग युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. रेझिस्टिव्हिटी हे सुद्धा रेझिस्टन्सच आहे पण तो एका ठराविक मटेरियल स्पेसिफिक असतो. रेझिस्टन्स मी कसं तुम्हाला सांगितलं बघा, लेंथ वाढली, समजा माझ्याकडं 2 वायर आहेत. ठीक आहे, ह्या 2 वायर आहेत दिसत आहेत, ह्या 2 मेटलच्या वायर आहेत, सेम मेटल पासून बनल्यात पण एक उंच आहे म्हणजे एक लांब आहे आणि एक छोटी आहे. या केसमध्ये ह्या लांब वायरचा रेझिस्टन्स जास्त आणि छोट्या वायरचा रेझिस्टन्स कमी असणार कारण ह्यांचं लेंथ एकाची जास्त एकाची कमी आहे. सिमिलरली समजा एक जाड आणि एक पातळ असतं तर जो जाड आहे त्याचा रेझिस्टन्स कमी आणि ज्याची थिकनेस कमी आहे त्याचा रेझिस्टन्स जास्त असतो. म्हणजे रेझिस्टन्स लेंथ वरती डिपेंड करतो, रेझिस्टन्स थिकनेस वरती डिपेंड करतो. तसं रेझिस्टिव्हिटीच्या बाबतीत नाही आहे. रेझिस्टिव्हिटी ही मटेरियल स्पेसिफिक असते. म्हणजे समजा अगेन ह्या दोन्ही सेम लेंथच्या आहेत असं समजा, पण हा लोखंडाचा आहे आणि हा कॉपरचा आहे. सेम लेंथ, सेम जाडी, सगळं सेम, पण मग ह्या केसमध्ये याचा रेझिस्टन्स वेगळा, ह्याचा रेझिस्टन्स वेगळा. रेझिस्टिव्हिटी, रेझिस्टन्स पण वेगळाच अर्थात. पण समजा हे कॉपरचं आहे, हे पण कॉपरचं आहे आणि हे एक लहान मोठं, तर दोघांची रेझिस्टिव्हिटी सेम येणार. बिकॉज रेझिस्टिव्हिटी ही मटेरियल स्पेसिफिक असते, ती लेंथवर वगैरे डिपेंड करत नाही.
हे इथं रेझिस्टन्सचा अजून एक फॉर्म्युला, मगाशी आपण जो बघितला तर तो R इज इक्वल टू V अपॉन I, तो जो करंटचा ह्याच्यापासून आपण बघितला होता ना फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला झाला. आणि अजून एक फॉर्म्युला आहे रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, दॅट इज R इज इक्वल टू रो L अपॉन A. इथं रो हा रो आहे माहिती आहे ना तुम्हाला, असा रो म्हणजे मराठी 9 असल्यासारखं काढायचा, ह्याचा उच्चार आहे रो RHO, आणि हा रेझिस्टिव्हिटीचा साठीचा वापरणारा सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो हा लेंथ वरती पण डिपेंड करतो रेझिस्टन्स, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मगाशी जसं तुम्हाला दाखवलं ना मी त्या पद्धतीनं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिफरन्स बिटवीन रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी, इथं तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा रेझिस्टन्सच्या, त्या एक एक मार्कासाठी लक्षात ठेवा. रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जातो एक्झाम मध्ये. आयडियली तुमच्या पुस्तकात कुठेही दिलेला नाही आहे तो डायरेक्टली, पण तो विचारला जातो. सो इथे रेझिस्टन्सची डेफिनेशन, रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन, सिम्बॉल दोघांचे, युनिट, फॉर्म्युले. सो ह्या पद्धतीनं 4, 5, 6 फरक दिलेले आहेत. मी एकदा बघून ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून घ्या. परीक्षेसाठी हा महत्वाचा पार्ट विचारला जातो. देन कम्स सर्किट, महत्वाचा अगेन आहे पार्ट. सर्किट डायग्राम वरती तुम्हाला हा इलेक्ट्रिक सर्किटची डेफिनेशन विचारली जाते परीक्षेमध्ये, आणि जे पुढचं विचारलं जातं ते आहे सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मधले हे जे सिम्बॉल्स आणि त्यांचे मिनिंग आहेत हे कंपल्सरी तुम्हाला आले पाहिजे. तुम्हाला 1-2 मार्काच्या प्रश्नामध्ये पण हे दिले जातं की असा एखादा सिम्बॉल देतील आणि व्हॉट डज इट मीन असं विचारलं जातं. सो हे सगळे सिम्बॉल प्रत्येकाचे दिसतंय ना, मी बाजूला होते, एक सेकंड मी इकडे येते, आता दिसतंय तुम्हाला. सो हे सगळे सिम्बॉल्स व्यवस्थित बघून घ्या, आणि प्रत्येक सिम्बॉलचे मीनिंग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, हो की नाही. सो हा एकदा पार्ट बघून घ्या, 1-2 मार्काच्या प्रश्नामध्ये हे विचारलं जातं. मेटल कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्याच्यामधला डिफरन्स बघून घ्या एकदा. हा काय असं खूप ग्रेट विचारला जात नाही, पण तुम्हाला माहिती आहे मेटल्स हे कंडक्टर असतात, नॉन मेटल्स इन्सुलेटर्स असतात. हा इथं हा जो पार्ट आहे तो मात्र, अरे 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 ओए ये क्या हुआ, एक सेकंड गाईज. हा देन मेटल नॉन मेटल पेक्षा सेमी कंडक्टर हे मात्र लक्षात ठेवा, ह्यालाच मेटॅलॉइड्स असं देखील म्हटलं जातं, की जे मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स कंबाईन दाखवतात, त्यांचे दोघांच्या मध्ये कॉम्बिनेशन असतं. सिलिकॉन, जर्मॅनियम वगैरे हे मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल्स. हे न्यूमरिकल्स आहेत, आम्ही ह्या पद्धतीनं सोडवतो क्लासमध्ये. मी एकदा घेईन तुमचे हे कसे सोडवायचे, आपण एकदा घेऊयात. त्यामुळे आता ह्या न्यूमरिकलच्या पार्टला मी आता काही एक्सप्लेन करत नाही. हे सगळे सॉल्ड न्यूमरिकल्स पुस्तकातलेच आहेत, पण आमची पद्धत मात्र जरा वेगळी आहे सोडवायची. देन कम्स सुपर कंडक्टर. मग अशी तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितली होती ना, की जगातल्या प्रत्येक कंडक्टर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा काही ना काही अमाऊंट मध्ये त्याला रेझिस्टन्स हा असतोच असतो. परंतु देर आर सर्टन सबस्टन्सेस की जे काही स्पेसिफिक कंडिशनला, म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आयदर वाढवलं किंवा कमी केलं, नॉर्मल कंडिशनला नाहीच, आयदर एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरला वगैरे हे सबस्टन्सेस जे आहेत ते सुपर कंडक्टिव्हिटी दाखवतात, म्हणजे झिरो रेझिस्टन्स. जेवढा करंट फ्लो होणार त्यातल्या प्रत्येक पार्टिकल पुढं तसाच्या तसा जाणार, त्याला म्हणायचं झिरो रेझिस्टन्स. आणि अशा सबस्टन्सेसना म्हणतात सुपर कंडक्टर्स. सुपर कंडक्टर्सचे काही एक्झाम्पल्स दिलीत मी, तुम्हाला पुस्तकात नाही आहेत त्यामुळे त्याची काय भानगडीत पडू नका, फक्त एवढंच लक्षात ठेवा त्याची डेफिनेशन काय आहे ती. देन येतो अनओहमिक कंडक्टर. अनओहमिक कंडक्टर्स म्हणजे असे कंडक्टर्स की जे ओहमचा लॉ फॉलो करत नाहीत, त्याला म्हणायचं अनओहमिक कंडक्टर. आता ओहमचा लॉ फॉलो करत नाहीत म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये लिनियर इक्वेशन आहे ना, की करंट वाढला म्हणजे व्होल्टेज वाढलं की करंट वाढतं, असं आहे की नाही. परंतु आपलं जो बल्ब मधला फिलामेंट असतो, इलेक्ट्रिक बल्ब जो असतो की नाही आपला घरातला बल्ब, त्या बल्बमध्ये जे फिलामेंट आहे त्याच्यात उलट असतं. जितका जास्त तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते फिलामेंट एकदम पातळ असतं, आणि पातळ असल्यामुळं काय होतं त्याच्यातून जास्त रेझिस्टन्स वाढत जातो. करंट जरी वाढवला तरी त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये व्होल्टेज काय म्हणत आपण, फिलामेंटची रेझिस्टन्स जास्त असल्यामुळं तितका जास्त करंट फ्लो होत नाही, किती पण तुम्ही त्याला व्होल्टेज वाढवा. सो अशा पद्धतीनं हे बल्बमध्ये
जे फिलामेंट आहे ते अनओहमिक किंवा नॉन ओहमिक पण म्हणतात त्याला. इफ यू इन्क्रीज द व्होल्टेज इट अलाउज ओनली सर्टन अमाऊंट ऑफ करंट टू पास थ्रू इट. व्होल्टेज जेवढं वाढवाल तेवढं करंट वाढत नाही, त्याला म्हणायचं अनओहमिक कंडक्टर. देन कम्स रेझिस्टर. रेझिस्टर ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन एंड्समध्ये आपण सर्किटमधून फ्लो होणारा करंट रेग्युलेट करण्यासाठी हा रेझिस्टर वापरतो. हां, आता आलंय 5 मार्कांच्या प्रश्नाकडे. रेझिस्टर्स इन सिरीज आणि रेझिस्टर्स इन पॅरल. कंपल्सरी 5 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा प्रश्न येतोच. आयदर सिरीज बद्दल विचारतील किंवा पॅरलल बद्दल विचारतील. सो हे एक लक्षात ठेवायचं, जेव्हा वेगवेगळे रेझिस्टर्स एका पुढे एक असे जोडलेले असतात त्याला आपण रेझिस्टर्स इन सिरीज म्हणतो. त्याच्यामध्ये सिरीजमध्ये करंट सेम असतो, हे एक लक्षात ठेवायचं. सेम करंट फ्लोज आणि पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट असतं. पीडी करंट सेम, पीडी डिफरंट. हे कशासाठी लक्षात ठेवायचं, तर त्याच्यामधून त्याचं जे इक्वेशन आहे ते डिराईव्ह करण्यासाठी या माहितीचा तुम्हाला उपयोग होणार आहे. सेम करंट ह्याच्यातून तिघांच्यातूनही फ्लो होईल, पण प्रत्येकाचं व्होल्टेज मात्र वेगवेगळं असणार आहे. आता ह्याचं तुम्ही कशा पद्धतीनं डेरिव्हेशन डिराईव्ह कराल. टोटल रेझिस्टन्स असणार आहे RS, टोटल PD असणार आहे VS. सिरीज आहे म्हणून S घेतलाय, बाकी काही नाही. V1 प्लस V2 प्लस V3. ओहमचा लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू IR. म्हणून V1 इज इक्वल टू IR1. करंट सेम आहे म्हणून इथं मी IR1 I असंच घेतले. तर I1 R1 घेणार नाही, कारण रेझिस्टर जेव्हा सिरीजमध्ये जोडतो तेव्हा त्यांच्यातून फ्लो होणारा करंट हा सेम असतो म्हणून. सो VS इज इक्वल टू IRS, V1 इज इक्वल टू IR1, V2 इज इक्वल टू IR2, V3 इज इक्वल टू IR3. ह्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा अरेंज करत गेलात तर तुम्हाला मिळालं RS इज इक्वल टू R1 प्लस R2. म्हणजे टोटल रेझिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सपेक्षा जास्त असतो. आणि अर्थातच रेझिस्टन्स जास्त म्हटलं की फ्लो होणारा करंट हा त्या सर्किटमधून कमी फ्लो होणार. म्हणजेच मला एखाद्या सर्किटमधून फ्लो होणारा करंट कमी करायचा असेल तर मग मी सिरीज या पद्धतीनं रेझिस्टर्सची अरेंजमेंट करेन. लक्षात आलं. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण तुम्हाला विचारले जातात. एक एक फक्त कसं लक्षात ठेवाल, मी कीवर्ड्स तुम्हाला सांगते तेवढंच लक्षात ठेवा. सेम करंट आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा टोटल म्हणजे टोटल रेझिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेस. हे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज ग्रेटर, व्होल्टेज across the combination is equal to the sum of voltage across individual resistances. Arrangement is used to increase the resistance. हा एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा, increase the resistance. सो हे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स एकूण 5 आहेत. तुम्हाला 5 मार्कांचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ती डायग्रॅम काढून रेझिस्टर्स इन सिरीज काय आहे ते एक्सप्लेन करायचं. कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहायचे त्याच्यात. असं नाही इथं की 5 मार्काला 5 कॅरेक्टरिस्टिक विचारले जाऊ शकतात, पण शक्यतो जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन रेझिस्टर्स इन पॅरलल असा प्रश्न विचारला जातो किंवा सिरीज असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही डायग्रॅम, मग त्याचं जे डेरिव्हेशन आता दाखवलं होतं ते, आणि मग ह्या कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहिणं अपेक्षित आहे. तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार इथे. त्यानंतर चला रेझिस्टर्स इन पॅरलल कडे. पॅरलल अरेंजमेंट ह्याच्यामध्ये एकाखाली एक जेव्हा रेझिस्टर्स आपण जोडतो तर त्याच्यामध्ये सेम पीडी, करंट डिफरंट. म्हणजे आता इथे करंट म्हणजेच आय, हे मगाशी आपण व्ही वापरला होता, व्ही वापरून काढलं ना हे आपण. हे जे डेरिव्हेशन आहे व्ही इज इक्वल टू IR असं यूज करून मग तिथे आपण R ची व्हॅल्यू काढली होती, राईट. आता इथं काय आहे, इथं करंट सेम आहे, पीडी डिफरंट आहे. सॉरी उलट बोलले मी, करंट डिफरंट आहे, पीडी सेम आहे. म्हणजे आता इथे I1, I2, I3 असं येणार आणि इथं आपण ओहमचा लॉ I इज इक्वल टू V अपॉन R हा यूज करायचा. कसं ते बघूयात. ह्या पद्धतीची डायग्राम तुमच्या पुस्तकात आहेच आहे दिलेली. आता ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं तसं
करंट ह्याच्यामधला वेगवेगळा आहे, डिफरंट आहे, होय की नाही. सो आता इथे ओहमच्या लॉनुसार I इज इक्वल टू व्ही अपॉन आर घेतला आणि या इक्वेशनमध्ये I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1, I2 इज इक्वल टू व्ही अपॉन R2 हे सगळे इथं पुट केले. व्ही कॉमन काढला म्हणून तिथे 1 लिहिला आणि मग 1 अपॉन RP इज इक्वल टू R1, 1 अपॉन R1 प्लस R2 असं. सो ह्याच्यामध्ये टोटल रेझिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स पेक्षा कमी येतो. ऑब्व्हियसली बरोबर आहे ना. बघा इथे जर इथे असं असतं 1 अपॉन समजा 2 घेतलं तर आणि ह्यात किती आहे ते माहित नाही. सो समजा R1 ची किंमत आहे 2, R2 ची किंमत आहे 3. सो 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 3 ह्याचं जेव्हा तुम्ही उत्तर काढाल तर ते नक्कीच 2 पेक्षा पण छोटं असणार आणि 3 पेक्षा पण छोटं असणार. सो दिस टाइप ऑफ अरेंजमेंट जेव्हा तुम्ही रेझिस्टर्स पॅरलल मध्ये जोडता तर इट इज यूज टू डिक्रीज द फ्लो ऑफ करंट, सॉरी डिक्रीज द रेझिस्टन्स आणि इन्क्रीज द फ्लो ऑफ करंट. सो याच्यामध्ये पण टोटल करंट इज इक्वल टू द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ, रेसिप्रोकल आहेत हे. रेसिप्रोकल म्हणजे जे आपण काय म्हणतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या फॉर्मॅटमध्ये जे लिहितो त्याला आपण रेसिप्रोकल असं केलं, हो की नाही. सो ह्याच्यात इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लेस दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेस आणि दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज यूज टू डिक्रीज द रेझिस्टन्स आणि इन्क्रीज द करंट. सर्किटमधून फ्लो होणारा करंट जर तुम्हाला जास्त अपेक्षित असेल तर मग तिथे तुम्ही रेझिस्टर्स इन पॅरलल यूज करणार, राईट. मग हे सॉल्व न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावरती आपण काय आता नको घेऊयात. आणि मग येतो ह्याच्यातलं लास्ट पार्ट डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यामध्ये जे 3 वायर्स आहेत हे इथं बघा मुद्दामून मी थोडं वेगळ्या रंगामध्ये दिलेलं आहे, राईट. सो हे एक एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं. लाईव्ह वायर रेड किंवा ब्राऊन कलरची असते जी त्या सर्किटमध्ये करंट घेऊन येते. अर्थ वायर येल्लो किंवा ग्रीन कलरची असते जी अर्थला कनेक्टेड असते. एक्सेस झालेला करंट त्या अर्थ वायरच्या थ्रू जमिनीमध्ये पाठवला जातो सो दॅट आपले हे जे इक्विपमेंट्स आहेत ते डॅमेज होणार नाहीत एक्स्ट्रा करंट जर सर्किटमधून फ्लो झाला तर. आणि तिसरी वायर जी आहे ती न्यूट्रल वायर जिचा ब्लू किंवा ब्लॅक कलर असतो. लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर ह्या दोघांच्या मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो 220 व्होल्टचा असतो. न्यूट्रल वायर मधून 0 व्होल्ट करंट, लाईव्ह वायर मधून 220 व्होल्टचा करंट असं. देन या फ्यूज वरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. फ्यूज वायर कशासाठी असते तर जेव्हा सर्किटमधून एक्स्ट्रा करंट फ्लो होतो तर ती फ्यूज वायर काय करते, एक्स्ट्रा करंट आल्या ह्याचा मेल्टिंग पॉइंट लो असतो. एक्स्ट्रा करंट म्हणजे एक्स्ट्रा हीट झाली हे डोक्यात ठेवा. सो ड्यू टू एक्स्ट्रा हीट प्रोड्यूस ती फ्यूज वायर काय होते तिथे मेल्ट होते आणि तो एक्सेस करंट पुढे आपल्या सर्किट पर्यंत पाठवला जात नाही. आणि सर्किट पर्यंत पाठवला न गेल्यामुळं आपल्या जे डोमेस्टिक अप्लायन्सेस आहेत त्यांचं प्रोटेक्शन होतं बाय म्हणजे जो एक्स्ट्रा करंट आहे त्याच्यापासून होणार. अदरवाईज तो करंट जर आला एक्सेस करंट सर्किटमधून आत तर आपली ही सगळी इन्स्ट्रुमेंट जळून जाऊ शकतात आणि ते होऊ नये ह्यासाठी हा फ्यूज जोडलेला असतो. इथं तुम्हाला नोट दिसतीये व्यवस्थित, मी इथं ठेवते, ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि नंतर वाचा. फ्यूजवरची ही नोट आहे. आता त्याचं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा आणि इथे बघा कोणत्या कोणत्या ह्याच्या फ्यूज वायर वापरल्या जातात. 1 एम्पियर, 2, 3, 4, 5 एम्पियर आणि 10 एम्पियर या वापरल्या जातात. हे मग असं जे सिम्बॉल आपण करत होतो ना ते तुम्हाला रेझिस्टन्स रेझिस्टिव्हिटी त्यात तिने इन्क्लूड केलंय. हे सुरुवातीचे आपण 2-3 बघितलेलेच होते, बाकीचे त्यात तिने ऍड केलेले आहेत. सो आय थिंक नाही अजून एक पार्ट राहिला. हा प्रिकॉशन्स टू बी टेकन हे 5 मार्काला विचारतात. सो हा पण खूप सोपा आहे, मी जस्ट बाजूला होते. हाही स्क्रीनशॉट करून घ्या. कोणतं इलेक्ट्रिसिटी वापरताना कोणती कोणती काळजी घ्यायची. सो हे 4-5 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हेही विचारलं जातं. सो हा झाला आपला कंप्लीट चॅप्टर. विदिन हाफ एन आवर ऑलमोस्ट कंप्लीट झाला. एवढा हा चॅप्टर बघितलात की तुम्हाला ह्याच्यातले कोणताही प्रश्न विचारला न्यूमरिकल सोडून, अर्थात न्यूमरिकलचा पार्ट आपण नंतर वेगळा घेऊयात, सगळीच न्यूमरिकल त्याच्यात एकत्र घेऊयात. सो थिअरीचा पार्ट हा कंप्लीट झालेला आहे ह्या चॅप्टरचा.
कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करून सांगा. आवडला असेल तर मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देत आहे. सो तिथे तुम्हाला सायन्सशी रिलेटेड भरपूर मटेरियल मी शेअर करत असते टाईम टू टाईम. सो त्या व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका. तिथं तुम्हाला आपल्या म्हणजे माझ्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची लिंक त्या व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे. सो चला थांबूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.